विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी आणि गारगोटीमध्ये भाटगाव भटवाडी या ठिकाणी आहोत. आणि त्या भटवाडी गावापासून आपण जवळपास 2 ते 3 किलोमीटर जंगलामध्ये आहोत. आणि या जंगलामध्ये खरोखर पाहिलं तर वेदगंगेचा उगम या ठिकाणाहून होत आहे. आणि आपण हे आत्ता पाहत आहोत, खरोखर हा वेदगंगेचा उगम आणि या ठिकाणाहून वेदगंगा जात आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या सोबत सर्व मान्यवर मंडळी, महाराज मंडळी, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. खरोखर हा येण्याचा योग म्हणजे श्री हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज पाटील यांच्या योगाने, त्यांच्या योगामुळे येण्याचा योग आलेला आहे. आणि तसेच त्यांच्या कोषाध्यक्ष माधवीताई माने यांच्यामुळे येण्याचा योग आलेला आहे. खरोखर आपण पाहत आहोत या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण बबरूवानजी शेंडगे पाटील आहेत. तसेच होंडा शोरूमचे माजलगावचे निळकंठरावजी शेंडगे पाटील आहेत. तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी जिल्हा बीड यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माननीय पंजाबरावजी मस्के पाटील काका आहेत. खरोखर पुन्हा त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत जे मठ आहे बंकटस्वामी महाराज, आणि त्या बंकटस्वामी महाराज मठाचे सरचिटणीस शिवरामजी सोंडगे महाराज आहेत. तसेच दुसरे आपले जे की जालन्याहून आलेले आहेत रामभाऊजी मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी सीता रामभाऊ मोहिते पाटील. आणि खरोखर सांगायचं विशेष म्हणजे त्या जवळपास 5 देशाचा दौरा करून आलेले आहेत. आणि आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत की कशा पद्धतीने दौरा झाला होता आणि काय नेमकं कशा संदर्भामध्ये गेला होता. तुम्ही जर उठलात तर बरं होईल, सांगा. सर्व मंडळीला जय हरी, नमस्कार. माझं नाव सौ सीताबाई रामभाऊ मोहिते, राहणार सिंधी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. आज आपण इथं मधुसूदन महाराज, माधवताई यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण एकत्रित जमलेलो आहे आणि वनाचा आनंद घेतो. आजपर्यंत पूर्ण व्याख्यानं झाले, माझे जवळपास 5000 व्याख्यानं झाले, पण स्टेजवरती झाले. त्याच्यापेक्षा आज सगळ्यात आगळा वेगळा आनंद निसर्गरम्य वातावरणात जे बोलायची मला 5 मिनिटाची संधी मिळाली, मी माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य समजते. आणि माझा दौरा कशाबद्दल झाला हे विचारलंय तुम्ही, कारण 1997ला रोपवाटिका हा व्यवसाय टाकला, 2003ला आवळा प्रक्रिया उद्योग टाकला आणि 2018-19ला हॉटेल चालू केलं. हा 3 आमचे मूळ व्यवसाय आहे. तर याच्यात आगळा वेगळा प्रदेशी दौरा याच्यासाठी झाला की गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून ग्रामीण भागामधून आमचा उद्योग पहिला आला. 1 तोळ्याचं सुवर्णपदक बक्षीस मिळालं आणि थायलंडचं तिकीट मिळालं मला परदेशात जाण्यासाठी. मला थायलंड कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं. तिकीट दिलं आणि सांगितलं त्यांनी 10 दिवसाच्या आत पासपोर्ट बनवला तर परदेशी दौरा होईल, नाही तर तुमचं तिकीट कॅन्सल करण्यात येईल. मला पासपोर्ट कशाला म्हणतात ते बी माहीत नव्हतं, कारण मला अक्षराची ओळख नाही. मी शाळेत जाऊन शिकलेलीच नाही. लग्न झाल्यानंतर साक्षरता अभियानमध्ये माझ्या मिस्टरनी मला सही करायला शिकवलं. त्यांचं नाव राम आणि माझं नाव सीता. आणि मग परदेशात जाण्याची संधी मिळाली, पण पासपोर्ट बनायचा म्हणजे शाळेची टीसी, जन्मतारीख लागते. माझं माहेर ताडात गाव आहे आंबड तालुक्यामध्ये. माझे मिस्टर माझ्या माहेरी गेले आणि त्या वर्षाचं दप्तर काढलं, माझं शाळेत नावच टाकलेलं नव्हतं. जन्म आणि मूर्तीच्या नोंद आधारित ग्रामपंचायतमधून जन्मतारीख लिहून आणली. सगळे कागदपत्र जमा करण्यात 5 ते 7 दिवस निघून गेले. पुण्याच्या एका मैत्रिणीनं सांगितलं कलेक्टर साहेबाच्या कोठ्यातून अर्जंटची सोय आहे, कलेक्टर साहेबाला भेटा. आम्हाला शिंदे साहेब कलेक्टर होते. दोघं पती पत्नी कलेक्टर साहेबाकडे गेलो आणि पहिली आवळा कॅन्डीची टेस्ट दिली. मग सगळा इतिहास सांगितला. त्यामुळे ताई एवढं सुंदर काम करतात तुम्ही. त्या कलेक्टर साहेबांनी 10 मिनिटात शिफारस पत्र दिलं. शिफारस पत्र घेतलं आणि दोघं नागपूरला गेलो. आपल्याला पासपोर्ट मिळण्याची शाखा नागपूर होती.
दोघं नागपूरला गेल्यानंतर एकीकडे सर होते, एकीकडे मॅडम होत्या. 2 मिनटं विचार केला, महिला असल्यामुळं महिलांकडेच गेले. सगळा इतिहास सांगितला, त्यातही ऐकत नव्हत्या. शासकीय प्रोसिजरप्रमाणे पासपोर्ट बनायचा म्हणजे 45 दिवस लागतात. कलेक्टर साहेबाच्या शिफारस पत्रांना कमीत कमी 5 दिवसात मिळतं असं ते बोलत होते. म्हणलं ताई, प्रयत्न केले तर काय होतंय मला चांगलं माहिती आहे. प्रयत्न केले तर वाळूच्या कानातून तेल गळते. प्रयत्न अंती परमेश्वर आहे, तुम्हाला काय करता येईल ते करा. माझे फक्त 4 दिवस उरलेले. एवढं बोलल्यानंतर त्या ताई म्हणल्या 5 वाजेपर्यंत बाहेर जाऊन बसा, बघते काय करायचं. 5 वाजेपर्यंत बाहेर येऊन बसले. 5:15ला पुन्हा पुढे जाऊन उभा राहिले. त्या म्हणल्या अजून इथंच का? म्हणलं द्या ना ताई पासपोर्ट बनवून. 5:30 ते 5:45 वाजता त्या ताईने पासपोर्ट बनवून हातात दिला. पासपोर्ट घेतला आणि पुण्याला गेले. सकाळ आणि मिटकॉनला 1 तोळ्याचं स्वर्ण पदक बक्षीस दिलं. तर केसरी मार्फत माझा फेरी दौरा झाला. पुण्याला गेल्यानंतर केसरीवाल्याने विशेष अभिनंदन केलं आणि सांगितलं, ताई आम्हाला सगळ्यात जास्त भीती तुमची होती. लिहिता येत नाही, वाचता येत नाही, 10 दिवसाच्या आत पासपोर्ट तयार होणार नाही, तुम्ही परदेशात जाणार नाही. पण तुम्ही पासपोर्ट मिळवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण परदेशात जायचं म्हणजे इन्शुरन्स उतरावं लागतं. म्हणलं ते काय असतं? म्हणजे रस्त्याने इमानानं जायचं, इमानाचं काही झालं तुमचं काही बरं वाईट झालं तर बॉडीचं काय करायचं? 2 मिनटं विचार केला. म्हणलं जिथं काय होईल तिथंच टाकून द्या. म्हणजे का बरं घरच्याला कंटाळ्या वाटतं? म्हणलं कंटाळे तर मुळात नाही, पण चांगलं काम करताना मरण आलं तर आनंद खूप आहे. 50 वर्ष जगले तरी एक दिवस मरणारे, मरावे पण कीर्तिरूपी उरावे असं म्हणून इन्शुरन्स उतरलं परत आले. रस्त्याने येताना मिस्टरला म्हणलं खरंच काही होईल का? ते म्हणले परदेशात जाण्याची संधी मला जरी उद्योगामार्फत मिळाली असेल तर मला पूर्ण श्रेय माझ्या मिस्टरला जाते. कारण मी म्हणायची मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मला परदेशात कशाला पाठवतात? ते म्हणायचे तू बोलत बोलत जाशील आणि बोलत बोलत येशील, काही अडचण येणार नाही. असं म्हणून मला परदेशात पाठवण्याची संधी मिळाली. आणि परदेशात जायचं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मला 10 दिवस जाण्याला परवानगी दिली नाही. कारण आमची भारतीय संस्कृती आणि देशमुख घराणा, डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर चालला नाही. तू परदेशात जाणार का, ड्रेस घालणार का, याच्या भीतीने माझ्या सासऱ्यांनी मला जायलाच परवानगी दिली नाही. पण 2 नंबरच्या मुलीने माझ्या समजून सांगितलं की बाबा पाठीमागं कोणी इमानात बसलं नाही, पुढं कोणी बसल का नाही माहीत नाही, आईला मिळालेली संधी आहे, तुम्ही पाठवा. सगळं समजून सांगितलं. सासऱ्यांनी परवानगी दिली. पण म्हणले इथून ड्रेस घालून जायचे नाही, तिकडे आणलेले फोटो कोणाला दाखवायचे. म्हणलं मान्य आहे. ठराविक व्यक्ती जालन्यापर्यंत आले, काही व्यक्ती मला पुण्यापर्यंत सोडायला आले. मी ठराविक व्यक्तीला जायची तारीख सांगितली, काही व्यक्तीला परत यायची तारीख, ती जायची तारीख सांगितली. कारण काय असतं, आपण किती स्वतः ठाम असलो तर एखाद्या आजीबाई येतात आपल्या तोंडावर हात फिरवतात, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी येते. मग जाताना रडत जाण्यापेक्षा आल्यानंतर काहीतरी हसत सांगता येईल म्हणून ठराविक व्यक्तीला सांगितलं. पुण्यापर्यंत माझे मिस्टर आले. आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत माझ्यासारखी मी ह्या ड्रेस होती. प्रत्येक बायका मला विचारायच्या जालन्याच्या शेतातही तुम्ही हो मीच काय झालं हो, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही. म्हणलं नाही येत. मग तुम्ही परदेशात कशा येणार? म्हणलं तुमच्यासोबत येणार. मी सगळ्याला आज ठामपणी या क्षणातून सांगते की 3 शब्द इंग्रजी बोला कुठल्या देशाला जाऊन या. काही नेते एक तिने फॉर्म द्याला आणि मला सांगितलं मॅडम मी फॉर्म भरून द्या. म्हणलं प्लीज सर मला येत नाही. त्याला वाटलं मला इंग्रजी येत नाही. मी त्यांनी फॉर्म भरला आणि मी सही केली. आज ठामपणे सांगते 3 शब्द इंग्रजी बोला कुठल्या देशाला जाऊन या. ते 3 शब्द कुठले? तर थँक्यू, सॉरी, गुड मॉर्निंग. त्या 3च शब्दावर माझा 3 देशाचा दौरा झाला. परत आले, काही अडचण आली नाही. मी पॅराशूटनं आकाशात जाऊन आले, समुद्रातली अंदरबुडी करून आले. ज्यावेळेस आपण समुद्रातल्या अंदरबुडीसाठी जातो त्यावेळेस आपल्या दोन्ही हातात मुरमुरे देतात, आपल्याला ऑक्सिजन लावतात आणि आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे स्पष्ट समुद्रात ढकलून देतात. 500 फूट तळात गेल्यानंतर एक मासा 2-2 क्विंटलचा आहे. ते वरतीच सांगतात मासे दिसले की मुरमुरे सोडून द्या, सोडून द्या. म्हणण्याच्या ऐवजी मासे दिसले की मुरमुरे आपोआप सुटून जाते. सोडून द्यायची काही गरज पडत नाही. म्हणून नारी नारी काय कहते हो, नारी रतन की खान है, इस नारी का अपमान न करना, हे सावित्री का प्रमाण है, हे सावित्री का प्रमाण है. आज आपण इथं सर्वजण, मधुसूदन महाराज असतील, दिदी असतील, आपलं सर्वच टीम, आपले बीडचे दादा, आमचे मोहिते साहेब, वर बसलेले आपले साहेब, म्हणजे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. वेळ 5 मिनिटाचा होता, मी 7 मिनिटं घेतलेले आहेत. म्हणून आपला सर्व संघ आणि हे संघ जे घडून आणण्याचे योग मधुसूदन महाराजांमुळे आले, आपल्या सर्वांमुळे आले, भामचंद्र डोंगरामुळे आले. कारण हा भामचंद्र डोंगर एक आपल्या सर्वांसाठी निमित्त झाला. कारण आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली. म्हणून आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या लढा लढत राहू आणि सगळ्याला ज्योतीनी ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. बोलण्याच्या वागात माझ्याकडून काही चुकलं हुकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष मलाच द्या. आणि जेवढं आपल्या कामाचं असेल तेवढं आपण घेऊ शकता. तेवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आपण. खरोखर आपल्याला ताईंनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचे विकासनामा लाईव्हच्या वतीनं त्यांचं अभिनंदन व पुढील कार्यात शुभेच्छा. रामकृष्ण हरी.